कपिल सिब्बल यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कृष्णात अगदी खरंय, जसं कपिल सिब्बल यांनी गेल्या 6 युक्तिवादांमध्ये या संदर्भात खूप वेगवेगळ्या पद्धतीने उलगडा केलेला आहे नियमांचा, कायद्यांचा, आणि अक्षरशः आपण काल जसं म्हटलं तसं कीच पाडलेला आहे. आणि खूप खरं तर पक्षांसाठी एक महत्त्वाचं म्हणजे हा, जसं मी म्हटलं की अभ्यासासाठी हा जो खटला आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आता देवदत्त कामत आपला युक्तिवाद मांडताना म्हणतात की अध्यक्ष चुकले असतील तरी न्यायालयाकडून आम्हाला आता अपेक्षा आहे न्यायाची. त्यामुळे कुठेतरी न्यायाची अपेक्षा करताना देवदत्त या ठिकाणी दिसत आहेत कामत. त्यामुळे आता पुढे आपण बघूया की ते युक्तिवादामध्ये आणखी काय महत्त्वाचे मुद्दे मांडतायत. आपण मनशीकडे जाऊया. मनशी, कपिल सिब्बल यांनी शेवटच्या युक्तिवादाच्या सत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं पाहिजे होतं असं त्यांनी म्हटलंय. खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर अनेक निवडणुका झाल्या आणि शिंदेंनी निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावरच खरं तर निवडणूक लढवली, आणि त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह जर गोठवलं असतं तर खरं तर वेगवेगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या असत्या. काय यावर आपलं काय आणखी म्हणणं आहे? नक्कीच, जसं आपण चर्चा करत होतो की सलग 7 दिवस कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला आणि अखेरीस त्यांच्या युक्तिवादाच्या अखेरीस त्यांनी तो भात्यातला बाण काढलेला आहे आणि तो धनुष्यबाण चिन्हाचाच बाण आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण धनुष्यबाण हे चिन्ह गोठवायला हवं होतं नियमानुसार असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. जर कदाचित धनुष्यबाण चिन्ह गोठवलं असतं तर परिस्थिती अर्थातच वेगळी दिसली असती, राजकीय परिस्थिती वेगळी असली असती, महाराष्ट्रातलं चित्र वेगळं असलं असतं असा त्यांचा युक्तिवाद आहे. सोबतच आता देवदत्त कामत यांनी सुद्धा युक्तिवाद सुरू केलेला आहे. कपिल सिब्बल यांनी 7 दिवस युक्तिवाद केल्यानंतर देवदत्त कामत यांच्याकडे खरं तर लिमिटेड वेळ असू शकतो युक्तिवाद करण्यासाठीचा. मात्र प्रामुख्याने देवदत्त कामत हे कशावर युक्तिवाद करणार, जे ठाकरेंचेच वकील आहेत, ते म्हणजे आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात. सगळ्यात महत्त्वाचं, एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षात बहुमत कधी गाठलं हा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न खंडपीठानं उपस्थित केलेला आहे. हा सर्वात महत्त्वाचा आणि कदाचित या सुनावणीला वळण देणारा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षात बहुमत नेमकं कधी गाठलं, कोणत्या तारखेला गाठलं. कारण वेगवेगळ्या वेळी आमदार फुटलेले आहेत. ते 16 आमदार झाले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांची संख्या वाढली आणि अखेरीस ते 39 झाले. त्याच्यामुळे बहुमत गाठलं असेल एकनाथ शिंदे यांनी जर विधिमंडळ पक्षामध्ये, तर ते नेमकं कधी गाठलं याची खुलासेवार चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा नेमका प्रश्न आता खंडपीठ उपस्थित करताना दिसत आहेत. देवदत्त कामत वेगवेगळ्या प्रकरणाचा दाखला खंडपीठाला आता सध्याच्या घडीला देतात. विधानसभा अध्यक्ष जर त्यांचं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरलं तर न्यायालयाने योग्य तो न्याय करावा, योग्य तो निर्णय घ्यावा असं आवाहनही ते करतायत. सगळ्यात महत्त्वाचं देवदत्त कामत यांचं जे स्टेटमेंट आहे, जो युक्तिवाद आहे, तो हा आहे की सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयानं आमदारांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. वेगवेगळ्या प्रकरणांचा जो दाखला खंडपीठांसमोर मांडला जातोय देवदत्त कामत यांच्याकडून, त्या सगळ्या प्रकरणांमध्ये त्या केसेसमध्ये आमदारांना अपात्र ठरवण्यात आलेलं होतं. आणि जर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनी जर विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत गाठलेलं असेल तर ते नेमकं कधी गाठलं गेलं हा महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि आपण म्हणूयात की एक पिन पॉईंट असणारा प्रश्न आता खंडपीठाने उपस्थित केलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न, त्याचं उत्तर सुनावणीला एक वेगळं वळण देऊ शकेल. मात्र कपिल सिब्बलांचा युक्तिवाद सरतेशेवटी ज्या मुद्द्यावर उपस्थित झालेला होता की धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं का गेलं नाही, आणि त्यानंतर देवदत्त कामत जो मुद्दा उपस्थित करून युक्तिवादाला सुरुवात करतात की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा नेमका आणि वेळेत का घेतला गेला नाही. इतर प्रकरणांमध्ये आमदार अपात्र ठरवलेले असतील तर या प्रकरणामध्ये आमदारांना पात्र कसं ठरवण्यात आलं, हा जो कळीचा मुद्दा देवदत्त कामत उपस्थित करतात. त्याच्यामुळे आता कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाचा शेवट हा चिन्हाने होतोय आणि देवदत्त कामतांच्या युक्तिवादाची सुरुवात ही आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्नाने होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला लॉजिक लक्षात घेतलं पाहिजे की ठाकरेंचे वकील कशा पद्धतीने युक्तिवाद खेळतायत न्यायालयामध्ये. आता कपिल सिब्बल यांनी जो चिन्हाचा मुद्दा उपस्थित करून युक्तिवाद संपवलेला आहे. खरं तर देवदत्त कामत कदाचित हा युक्तिवाद चिन्हाच्या प्रश्नावरून पुढे घेऊन जाऊ शकले असते. मात्र देवदत्त कामतांनी जो दुसऱ्या बाजूने शिवसेनेला कोंडीत पकडणारा, एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडणारा प्रश्न आहे तो म्हणजे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याचा, तिथून सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही वकील मिळून, ठाकरेंचे हे दोन्ही वकील मिळून आता एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत का हे सुद्धा म्हणता येईल. कारण कपिल सिब्बलांनी युक्तिवादाचा शेवट करताना धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं का गेलं नाही हा मुद्दा उपस्थित केला, तर देवदत्त कामत यांनी युक्तिवादाची सुरुवात ही आमदारांच्या अपात्रतेच्या प्रश्नापासून केली. त्याच्यामुळे निश्चितपणे इथून पुढचा युक्तिवाद हा इंटरेस्टिंग होणार आहे. विधिमंडळ पक्ष निवडणुकांसाठी उमेदवार देऊ शकत नाही हे यापूर्वी स्पष्ट झालेलं आहे. देवदत्त कामतांचा युक्तिवादाचा हा दुसरा अंक.
जर राजकीय पक्षाला उमेदवार देता येतात, तो अधिकार राजकीय पक्षाचा आहे, तर विधिमंडळ पक्ष हा केवळ विधिमंडळापुरता मर्यादित असणारा पक्ष आहे. तो कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाताना आमचा उमेदवार आहे असं म्हणू शकत नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा देवदत्त कामत, जो कपिल सिब्बलांनी देखील हा प्रयत्न केला होता की विधिमंडळाचा पक्ष वेगळा आहे, राजकीय पक्ष वेगळा आहे, हा युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न जो कपिल सिब्बलांनी केला होता तोच पुढे घेऊन जात आहेत देवदत्त कामत. आणि ते म्हणतात की जर राजकीय पक्ष हा निवडणुकीत उभं राहताना उमेदवार देऊ शकतो, मात्र विधिमंडळाचा पक्ष हा निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही, तो उमेदवार देऊ शकत नाही. तो अधिकार विधिमंडळात असणाऱ्या पक्षाला असत नाही, तो केवळ राजकीय पक्षाच्या पक्ष नेतृत्वाला असतो. आणि हे घटनेमध्ये लिहिलेलं आहे. हाच युक्तिवाद देवदत्त कामत करताना दिसतात. त्याच्यामुळे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत की जर विधिमंडळ पक्ष आमच्याकडे आहे म्हणून बहुमत आमचं आहे आणि म्हणून राजकीय पक्ष आमचा आहे, असा जर तर्क लावला जात असेल तर विधिमंडळाचा पक्ष हा निवडणुकीला सामोरं जाऊ शकत नाही, तो उमेदवार देऊ शकत नाही. हा तर्क सुद्धा लक्षात घेतला पाहिजे, हे देवदत्त कामत यांचं म्हणणं आता आपल्या समोर येत आहे. आणि दुसऱ्या बाजूने खंडपीठ सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करते, ते म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जर विधिमंडळात मध्ये बहुमत गाठलं गेलं तर ते नेमकं कधी गाठलं याचं उत्तर कदाचित शिंदेचे वकील आता त्यांच्या युक्तिवादामध्ये देऊ शकतील. आणि कदाचित खंडपीठ पुन्हा एकदा जेव्हा शिंदेच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू होईल तेव्हा हा प्रश्न उपस्थित करू शकेल की 16 आमदार जेव्हा फुटून गेले, जे सुरुवातीच्या टप्प्यात फुटून गेले तेव्हा बहुमत गाठलं होतं का? त्यानंतर आमदारांची संख्या वाढली, ती साधारण 21-22 झाली, तेव्हा बहुमत गाठलं का? की सरतेशेवटी 39 आमदार फुटून जाण्याची वाट बघितली गेली आणि त्याच्यानंतर फ्लोर टेस्टिंग आणि बहुमत गाठण्याचे प्रकार झाले, अशा पद्धतीचा प्रश्न खंडपीठांकडून स्वतः खंडपीठ उपस्थित करते. त्याच्यामुळे नेमकी वेळ कोणती, एकनाथ शिंदेंकडे बहुमत होतं त्या काळात हे म्हटलं जाण्याची नेमकी वेळ कुठली, हा महत्त्वपूर्ण आणि कळीचा मुद्दा आता खंडपीठ स्वतः उपस्थित करते. याचं उत्तर कदाचित शिंदेंच्या वकिलांना द्यावं लागेल. आणि सोबतच देवदत्त कामत हा युक्तिवाद करतायत की जर विधिमंडळाचा पक्ष हा बहुमताचा पक्ष असं म्हटलं तरी सुद्धा त्यानंतर येणाऱ्या निवडणुका, त्यात उभे राहणारे आमदार, त्यात उभे राहणारे उमेदवार हे कशा पद्धतीने उभे राहू शकतात, तर ते राजकीय पक्षाच्या संमतीनेच उभे राहू शकतात. तो उमेदवार उभा करण्याचा अधिकार हा विधिमंडळातल्या पक्षाला नसतो, कारण चिन्ह मुळात विधिमंडळातल्या पक्षाकडे नसतं, चिन्ह हे राजकीय पक्षाकडे असतं. चिन्ह हे राजकीय पक्षाकडून उमेदवाराला दिलं जातं आणि त्यानंतर उमेदवार निवडणुकीला सामोरा जातो. त्यामुळे राजकीय पक्ष वेगळा, विधिमंडळ पक्ष वेगळा, हा आधीचा कपिल सिब्बलांचा जो युक्तिवाद होता त्याचाच पुढचा तर्क, त्याचाच पुढचा अंक देवदत्त कामत मांडताना आपल्याला बघायला मिळतात. अगदी. आणि या संदर्भात आणखी एक पुढे माहिती येते. न्यायालयानं आधीच मत व्यक्त केलंय की अपात्रतेबाबतचा अंतिम निकाल हा केवळ पूर्वलक्षी मान्यता आहे. जर आपल्या सन्माननीय न्यायाधीशांनी आमच्या बाजूने निकाल दिला तर ती घोषणा रद्द होईल असं कामत यांनी म्हटलेलं आहे. तर बागची म्हणतात की आम्ही आज त्यांना अपात्र घोषित करू शकतो का? आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन त्यांना अपात्र ठरवू शकतो का, असा प्रश्न बागची यांनी विचारलेला आहे. तेव्हा कामत म्हणतात की जेव्हा आम्ही विशेष अनुमती याचिका म्हणजे SLP दाखल केली तेव्हा लिस्ट जिवंत होता आणि जर अध्यक्षांचा आदेश हा विकृत असेल तर ते एक न्यायाधिकरण आहे आणि जर न्यायाधिकरणानं विकृतपणे काम केलं असेल तर आपल्या सन्माननीय न्यायाधीशांकडून न्यायिक पुनर्वलोकनाद्वारे ती दुरुस्ती केली जाईल आणि आपल्या सन्माननीय न्यायाधीशांकडून दिलासा सुद्धा दिला जाऊ शकतं. म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये जेव्हा आता कामतांनी युक्तिवाद करण्याच्या आधी जे कोर्टाला सांगितलंय ते अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तर न्यायमूर्ती बागची यावर म्हणतात की अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरुद्ध असेल तर आम्ही ती रद्द करू शकतो, यात आम्हाला शंका नाहीये, पण परिणामी आम्ही त्यांना अपात्र घोषित करू शकतो का? तर अध्यक्ष अर्धन्यायिक अधिकाराचा वापर करत आहेत आणि आम्हाला सर्टिओरारीचा आदेश आहे जारी करण्यासाठी कुठलाही संकोच वाटत नाही असं म्हणतात. आणि त्यावर कामतांनी म्हटले की ज्या निकालांमध्ये अपात्रता कायम ठेवण्यात आली आहे त्यामध्ये माननीय न्यायाधीशांनी अपात्र ठरवलेलं आहे. जे आपण मघाशी बोललो की वेगवेगळ्या केसेसचा त्यांनी दाखला दिलेला आहे आणि या सगळ्या केसेसमध्ये आमदार अपात्र ठरलेले आहेत असं त्यांनी सांगितलंय. हे एक डिटेल न्यायालयामध्ये काय नेमका सगळा संवाद कामतांमध्ये आणि न्यायमूर्तींमध्ये सुरू आहे तो आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तेव्हा अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरुद्ध असेल तर आम्ही ती रद्द करू शकतो का, यात आम्हाला शंका नाही असं ते म्हटल्यात. मात्र आम्ही त्यांना अपात्र घोषित करू शकतो का असा प्रश्न त्यांनी खरं तर उपस्थित केलेला आहे. या मुद्द्यावर आपण कृष्णातकडे जाऊया. कृष्णात, खूप महत्त्वाचा हा खरं तर प्रश्न आहे आणि आता मनशी पण जेव्हा म्हटली होती की एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षाचं बहुमत कधी गाठलं, हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे जो आता खंडपीठानं उपस्थित केलेला आहे. कालच्या किंवा परवाच्या
जेव्हा युक्तिवाद झाला होता त्यामध्ये हा एक मुद्दा पुढे आला होता कृष्णा, तुम्हाला आठवत असेल तर, की बहुमत सिद्ध होईपर्यंत म्हणजे बहुमताचा आकडा येईपर्यंत कुठेतरी थांबवलेलं होतं सगळं प्रकरण आणि वेळकाढूपणा चाललेला होता. आणि जेव्हा ही बहुमताची संख्या पूर्णपणे त्यांच्याकडे आली तेव्हा त्यांनी सगळ्या पुढच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली होती. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरतोय. काय वाटतंय तुम्हाला?